हॅलो एव्हरीवन, मी अपर्णा स्वागत करते तुमचं माझ्या आपल्या चॅनलमध्ये. अपर्णा अनफिल्टर्ड, वेअर यू गेट्स रॉ रिअल ब्लॉग्स. महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, एकनाथ अशा अनेक संतांच्या परंपरेत शेगावचे संत गजानन महाराजांचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. महाराजांनी आपल्या अलौकिक लीला आणि साधेपणा करुणेने असंख्य भक्तांचे जीवन बदलले आहे. तर ज्यांना माहीत नाही श्री संत गजानन महाराजांविषयी, तर त्यांच्याविषयी असं थोडक्यात माहिती मी देते. श्री संत गजानन महाराज यांचं प्रगटस्थान म्हणजे शेगाव, आणि तेथेच त्यांनी आपल्या लीलांद्वारे भक्तांना आत्मशांतीचा मार्ग दाखवला. जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव न करता महाराजांनी सर्वांवर समान प्रेम केले. श्रद्धा आणि सबुरी हा त्यांचा संदेश आजही भक्तांच्या जीवनाला दिशा देतो. महाराजांच्या कृपेने अनेक भक्तांना अनुभव, चमत्कार आणि मानसिक समाधान देखील लाभले आहे. त्यामुळेच मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या मोठ्या महानगरांपासून भक्त शेगावला दर्शनासाठी येतात. आणि आता तर महाराष्ट्राबाहेरील किंवा सातासमुद्रापार देखील श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा, त्यांचा प्रगट दिन हा खूप छान पद्धतीने लोक सेलिब्रेट करायला लागलेले आहेत. प्रगट दिन, यात्रा आणि उत्सवांच्या काळात शेगाव हे इतकं भक्तिमय वातावरण तिथे असते ना, की त्या वातावरणाने भारून गेल्यासारखं होते. आजच्या या पावन दिवशी श्री संत गजानन महाराजांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आणि शिकवणीचा अंगीकार करणे हीच खरी सेवा आहे. महाराजांची कृपा ही सर्व भक्तांवर सदैव राहो हीच प्रार्थना. महाराजांना स्वच्छता आणि शांतता अत्यंत प्रिय होती. महाराजांच्या जीवनात बाह्य स्वच्छतेइतकेच अंतःकरणाची शुद्धताही खूप महत्त्वाची होती. आणि म्हणूनच जेव्हा आपण शेगाव येथील महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी जातो, तेव्हा सर्वप्रथम लक्षात येते ती तेथील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आणि प्रसन्न करणारं असं वातावरण. मंदिर परिसर एवढा स्वच्छ, शांत आणि शिस्तबद्ध आहे ना, की ते असल्यामुळे मनावर असा आपोआप सकारात्मक परिणाम होतो. बाहेरून आलेली, गोंगाट करणारी, अस्वस्थ मनस्थितीतील व्यक्तीही दर्शनाच्या रांगेत उभी राहिल्यावर हळूहळू शांत होते आणि महाराजांच्या नामस्मरणामध्ये मग्न होते. अशा त्या वातावरणातील सकारात्मक ऊर्जा, भक्तिमय नाद आणि महाराजांच्या नामस्मरणामुळे मनातील अस्थिरताही कमी होऊन जाते आणि नकळतपणे मन हे महाराजांच्या नामात गुंतते आणि अंतःकरणात शांततेचा अनुभव येतो. तर हीच महाराजांची खरी शिकवण आहे. स्वच्छता, शिस्त आणि शांततेतून आत्मिक समाधान मिळते. मंदिरातील प्रत्येक कोपऱ्यात जाणवणारी शांती ही महाराजांच्या विचारांचीच साक्ष देते. आजच्या धावपळीच्या आणि गोंगाटमय जीवनात शेगावचे मंदिर म्हणजे मनाला विसावा देणारे एक पवित्र स्थान आहे. कधीतरी तुमच्या आयुष्यात शेगावला जाण्याचा योग आला तर नक्कीच जा. मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक वेगळ्या शांततेची अनुभूती येते. त्या वातावरणात उभं राहिल्यावर आपण आपोआपच अंतर्मुख होतो. बाहेरची धावपळ थांबते आणि आत एक नवीन आपण सापडतो, शांत, समाधानित आणि विश्वासाने भरलेला. ही अनुभूती खरं तर शब्दात मांडणं कठीणच आहे, ती फक्त अनुभवावी लागते. महाराजांच्या कृपेने मन निर्मळ होतं, विचार स्पष्ट होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. चला, आज असा नैवेद्य ज्यांचे श्री संत गजानन महाराज हे श्रद्धास्थान आहे, अशा कुठल्याही भक्तांच्या घरी हा नैवेद्य आज बनलाच असेल. महाराजांना साधा, सात्विक आणि घरगुती अन्न नैवेद्य विशेष प्रिय होता आणि म्हणूनच आजच्या नैवेद्यामध्ये महाराजांना आवडणारे झुणका, भाकरी, ठेचा, शिरा असे पारंपरिक पदार्थ अर्पण करण्यात येतात. ग्रामीण जीवनाचा साधेपणा आणि समाधान दर्शवणारा हा नैवेद्य महाराजांच्या शिकवणीशी तसेच महाराजांना गोड पदार्थाची विशेष आवड असल्यामुळे तळणीचे मोदक, बेसनाचे लाडू यांचाही नैवेद्य समावेश करण्यात येतो. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेला हा खास नैवेद्य महाराजांच्या चरणी अर्पण करून भक्त मनशांती आणि समाधानाचा अनुभव घेतात. आजच्या या पवित्र दिवशी केवळ अन्न नैवेद्य नव्हे, तर आपली श्रद्धा, भक्ती आणि सद्विचार हे महाराजांच्या चरणी अर्पण करणे हीच खरी भक्ती आहे. महाराजांचे शेगाव येथील अन्नक्षेत्र हे केवळ भोजनाचे ठिकाण नसून ते सेवाभावाचे एक जिवंत प्रतीक आहे. हे अन्नक्षेत्र इतके मोठे आहे की दररोज हजारो, लाखो भाविक इथे येऊन प्रसाद रूपाने अन्नाचा आनंद घेतात. जात, धर्म, श्रीमंत, गरीब असा कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांना प्रेमाने, आदराने आणि समानतेने अन्न दिले जाते. अन्नदान हे श्रेष्ठ दान ही संकल्पना इथे प्रत्यक्षात अनुभवायला मिळते.
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की कुठे फिरायला जायचं म्हणून आईबाबासोबत नेहमी शेगावला जायचं. ते फक्त शेगाव दर्शन नसायचं, तर आठवणींनी भरलेला प्रवास असायचा. शेगावच्या भक्तनिवासात मिळणारी ती साधीशी खोली पाहिली की वाटायचं हे आपलं दुसरं घरच आहे. तिथली स्वच्छता, शिस्त, शांत असं वातावरण हे सेवाभाव मनाला खूप आपलंसं करून टाकायचं. परकेपणाची भावना कधीच जाणवत नसे आणि या उलट प्रत्येक गोष्ट आपलीच आहे असं वाटायचं. भक्तप्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेशू नको गुणवंता. नाही ओळखलं मी किती वाजता हॅपी चांगलं आहे ना मग. किती राहिले मी बॅग हा येते आई येते थांब. चला, डे कम्स टू एन एंड नाऊ. आजच्या या पावन दिवशी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांनी सर्वांना आरोग्य, सुख, समाधान आणि सद्बुद्धी द्यावी. प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरावा आणि महाराजांची कृपा ही अखंड त्यांच्यावरती राहावी. श्री गजानन, जय गजानन. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. श्री संत गजानन महाराजांच्या भक्तीचा संदेश हा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो आपल्या गजानन भक्तांबरोबर आवर्जून शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कुणाच्या तरी मनाला शांती मिळू शकते, कुणाला तरी महाराजांची आठवण होऊ शकते.